कास धरायचा प्रयत्न करतोय, पण याच्यामध्ये गाफील राहून चालणार नाही. लक्षात आलं का? कोण कोणाला कसलीच मदत करत नाही, उलटं फक्त आणि फक्त भामट्यांचा ऊत आलेला आहे. लक्षात आलं का? कुणी उठतंय काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि जॅकेट घालून स्वयंघोषित कायदे पंडित होतंय, कोणी उठतंय 4-5 नाही का कपडे बॅगेत भरतंय, निघतंय आपलं आणि स्वतःला स्वयंघोषित शेतकरी नेता बनवतंय. आणि काय नाही, त्यांची बुक फक्त 5 ते 10 हजार रुपयाची. एकच भरीत बरं असं आहे की जे काही एकंदरीत गेल्या 5 वर्षामध्ये आपण जी काही राजकीय पर्यटता पाहिलेली आहे की बाबा बंद दाराच्या खोलीआड अमित शहा साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्यामध्ये कायची चर्चा झाली असेल नसेल, त्याचा जो काही प्रत्यय आला तो आपण पाहिलेला आहे. लक्षात आलं का? की आपण मतदान कशाला केलं आणि आपल्याबरोबर काय झालं. म्हणजे शेवटी काय म्हणतात, त्या सत्तेच्या मोहमायेपायी नाही का महाराष्ट्राला एका नाही का वेगळ्या पर्यायाला सामोरं जावं लागलं. जसं काही या घोषित आणीबाणीत समजा की त्यातून आपण पाहिलं, त्यामध्ये मधोमध परत पाहिलं की बाबा सुरत गुवाहाटी परत गोवा मार्गे जे काही पूर्ण नाट्यमय ज्या घडामोडी झाल्या, तर ह्याच्यामध्ये कोणाला काय समजतंय नाही समजतंय मला माहीत नाही. पण काल देखील म्हटलं मी तुम्हाला की भारतात सगळ्यात पहिल्यांदा जर का काही व्यावसायिक जर कुठलं किट म्हणा त्याला थोडा वेळ किंवा एक युक्ती जर कुठली असेल तर ती MSRDC आहे की जिने पहिला एक्सप्रेसवे मुंबई पुणे दिलेला आहे. त्याच्या लगोलग आता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वाला जात आहे. त्या काळी समजा नितीन गडकरी साहेब असतील, सेना भाजप युतीचं सरकार असेल त्यावेळेस, किंवा आत्ताचं जे ह्याच्या अगोदरचं जे सरकार होतं ते समजा त्यावेळेची सेना भाजप, तत्कालीन सेना भाजप, तर त्यांचंच होतं. आणि त्याच्यामध्ये MSRDCची अवस्था काय होती आणि त्या परिस्थितीमध्ये तिचं पदभार किंवा नेतृत्व कुणी सांभाळलं, काय केलं, ते सगळं ऑनलाईन आहे. अलग लक्षात. तर त्याच्यानंतर तुम्ही जे काही सत्तांतराचं नाट्यमय घडामोडी पाहिल्या, तर त्याच्यामध्ये निश्चितच लक्षात घ्या की महाराष्ट्राचा पथदर्शी गेम चेंजर किंवा जो आपण एक्सप्रेसवे म्हणतो की एकंदरीतच सगळ्या पटलावरती मुंबईला नागपूरशी किंवा नागपूरला मुंबईशी म्हणजे अखंड महाराष्ट्राला पहिल्यांदा कुठं विदर्भाला म्हणजे हिवाळी राजधानीला इकडं आपल्या आर्थिक राजधानी आशिया खंडाची किंवा जगातलं माझ्या पहिल्या 5 आर्थिक केंद्रांपैकी मुंबईला जोडणारा किंवा आपल्या देशाला मधोमध जोडणारा असा तो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा अनेक पटलांवरती काय म्हणतात त्याला सरस ठरतो. त्याला लगोलग नांदेड जालना असेल किंवा पुढं नागपूर गोंदिया असेल, नागपूर गडचिरोली असेल, नागपूर चंद्रपूर महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरपर्यंत असेल, किंवा आता त्याला थोडंसं ओव्हरलॅप होणारा आत्ता तुमचा सिंदखेड राजा ते शेगाव असेल, किंवा आणखीन वरतून इंदोर हैदराबाद येतोच आहे, सुरत चेन्नई तुम्हाला वावीजवळ म्हणजे तिथं भेटतोच आहे, नाशिकच्या शेजारी नाही का. तर एकंदरीतच काय की MSRDCची जी घोडदौड आहे ती विक्रमी आणि काय म्हणतात त्याला ना भूतो न भविष्याची आहे. तर त्याच्यामुळं गाफील राहू नका. लक्षात आलं जे काही सांगितलं जातं आहे ते व्यवस्थित तुम्हाला जर खरंच सगळी कुटुंबाची काळजी वगैरे असेल तर त्या गोष्टींचा नाही का गृहपाठ वर्गपाठ जसं काही सांगितलं जातं विद्यार्थ्यांना